सासूबाई किचनमध्ये येणार आहेत म्हटल्यावर आम्ही सगळ्या देवांना नमस्कार करतो. हे देवा तूच वाचव रे आता. नमस्कार मंडळी, रामराम. तर आज बनणार आहे बंजारा स्पेशल सळोई आणि आई मला शिकवणार आहे कशी बनवायची ते. आणि सासूबाईंचा धाक बघितला का? भाकरीसुद्धा त्यांच्यासमोर गपचूप फुगायला लागली. तर तसं काही नाही आहे. मला भाकऱ्या छान जमतात आणि आई किचनमध्ये येणार म्हटल्यावर आम्हाला खूप टेन्शन येतं, कारण आम्ही पसारा केल्याशिवाय काय आम्हाला स्वयंपाक येत नाही आणि त्यांचं म्हणणं असतं की एवढा पसारा घेऊन तुम्ही स्वयंपाक करताच कसं. तर आई येणार आहे म्हटल्यावर आम्ही पटपट ओट्यावरचं सगळं आवरून घेतो. कारण मग नंतर आई चिडचिड करत असते की एवढा सगळा पसारा, एवढा सगळा पसारा. तर आम्हाला त्याची खूप भीती वाटते. आणि आईने मला छानपैकी बंजारा सळोई बनवायची शिकवली. नंतर आम्ही जावा जरा शॉपिंगला गेलो आणि कितीही घरचे ओरडले, कपाटात कितीही जागा नसली तरी आम्ही साड्या घेणारच. कारण सण आलेला आहे आणि माहीत नाही का, साड्या बघितल्यावर मन राहवतच नाही, साडी घेतलीच जाते. तर इथे काही सिंथेटिक साड्या होत्या, कितीही भारीच्या घेतल्यानंतर माझं मन यांच्यावरतीच जात होतं आणि मला सिंथेटिक साड्या फार आवडतात. बाकी तुम्ही संक्रांतीची शॉपिंग केली?